आपण आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कमी शॉर्ट नोटीसमध्ये पण आले. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रासाठी, रोजगारासाठी, बेरोजगारासाठी. आपण बघताय की पूर्ण देशामध्ये आता ते जे काही दिवसापूर्वी लेह जे झाला ते पण बेरोजगारीमधून होता. तो बेरोजगारी एक मोठी समस्या आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचं नवीन सरकार माननीय देवेंद्र फडणवीसजी नेतृत्वामध्ये त्याने रोजगार आणि स्वरोजगारसाठी फार काही नवीन योजना सुरू केली आहे. मी सर्व काय आता आज सांगणार नाही. आता एक आमची शॉर्ट टर्म कोर्सेसची जे नवीन योजना आहे त्यांच्या लोकार्पण माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते 8 तारखेला होणार आहे ऑनलाईन. आणि त्यावेळी दोघेही उपमुख्यमंत्री पण उपस्थित राहणारे, माननीय मुख्यमंत्रीचे उपस्थितीमध्ये होणार आहे. त्या कोर्सची विशेषता काय तर हे शॉर्ट टर्म कोर्सेज आहे. 3 महिना ते 3.5 महिन्याचा कोर्सेज आहे. त्यामध्ये यावेळी पूर्वी कोर्सेज आम्ही नक्की करायचा आणि ITI मध्ये पाठवायचा की तुम्ही या कोर्सेसमधून चूज करावा की हाय कोर्सेस करावा. यावेळी आम्ही रिव्हर्स गेअर केला आहे. सर्व लोकल आम्ही पूर्वी 6 महिने प्रयत्न करून सर्व IMC मॅनेजमेंट कमिटी प्रत्येक ITI मध्ये आणि पॉलिटेक्निकल स्कूलमध्ये कॉन्स्टिट्यूट केली. त्यामध्ये लोकल इंडस्ट्रियलिस्ट, लोकल चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी, लोकल MIDC ची असोसिएशन असेल किंवा IMC असेल किंवा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल त्यांचे प्रतिनिधी आणि शिक्षा क्षेत्राचे लोक, या क्षेत्रामध्ये काम करत आहे असे लोक, अशा लोकांची आम्ही नवीन IMC गठीत केली. जवळजवळ 1600 नवीन लोक ह्या IMC मध्ये जॉईन झाले. आणि ते IMC चे नंतर आता हा जे हे कोर्सेज आहे हे जे आम्ही 3चे नंतर आमची ITI साधारणतः 3 वाजता संपती. काही ठिकाणी 3 वाजताच्या नंतर 2 तासासाठी प्रॅक्टिकल असतात, पण साधारणतः काही रूम आमच्या 3चे नंतर नक्की वॅकेट असतील. तो ते 3चे नंतर आम्ही हा नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करू. हा कोर्सेसच्या पूर्ण मॅनेजमेंट आम्ही लोकल मॅनेजमेंट काउन्सिलच्या हातामध्ये दिला आहे. मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये आपले सिद्धिविनायक मंदिरच्या ट्रस्ट, शिर्डीच्या ट्रस्ट, त्यांचे जे सभायत्ता ते आमच्या मॅनेजमेंट काउन्सिलने सभायत्ता आम्ही दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मार्गदर्शनामध्ये. तो कोर्सही त्याने नक्की केला. आम्ही एकही कोर्स यावेळी दिले नाही. 417 ITI आणि 150 पॉलिटेक्निकल स्कूल्स, 567 यामध्ये एकही ठिकाणी एकही कोर्सेस आम्ही दिले नाही. साधारणतः 2000 पेक्षा जास्त कोर्सेस त्याने सुचवले. आम्ही सर्व कोर्सेस अप्रूव्ह केले आणि त्यासाठी 80 करोड रुपयाची मशिनरी आम्ही ज्यामधून ऑर्डर देण्याची सुरुवात केली. 40-25 करोडच्या मशीनची ऑर्डर पण झाले. सर्व मशिनरीची ऑर्डर पुढच्या 7 दिवसामध्ये होईल. 80 करोडची मशिनरी पण आम्ही वर्ल्ड क्लास मशिनरी यूज करत आहे. भारतामध्ये अवेलेबल, आत्मनिर्भर भारतामध्ये जे काही बेस्ट मशिनरी अवेलेबल आहे ते आम्ही ऑर्डर केली आहे. आणि त्याशिवाय आम्ही यावेळी नवीन टीचर, त्यामध्ये 25% टीचर आम्ही ITIचे जे यामध्ये तज्ञ त्याने घेतलाय आणि त्याशिवाय बाहेरून टीचर घेतलाय. आणि कोऑर्डिनेटर ते पण आम्ही रिटायर्ड सैनिक किंवा रिटायर्ड सरकारी अधिकारी याने आम्ही कोऑर्डिनेटर सर्वांना मानधन देणार आहे. पण या कोऑर्डिनेटर पण आम्ही अशा लोकांनी घेतला आहे. ते सर्व आम्ही आमच्याकडे मोठी आम्ही ऑनलाईन सर्वांनी पाठवला होता मेसेज. तो 300 लोकांनी आता नक्की झाले. हळूहळू ते पूर्ण ठिकाणी आम्ही असे कोऑर्डिनेटर मिळेल. यामध्ये पण आम्ही पूर्ण सैनिकांना प्राधान्य देत आहे. हा कोर्सेसमध्ये लोकल कंपन्या, लोकल रोजगारची उपलब्धता हा सर्व आम्ही त्याबद्दल कोऑर्डिनेट करून घेतला आहे. प्रत्येक कोर्सेसमध्ये आम्ही 20% टाइम नॉन टेक्निकल शिक्षणासाठी दिला आहे. म्हणजे काय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मार्केटिंग, फायनान्सिंग, एंटरप्रेन्योरशिप, हा सर्व हे जे कॉमन सब्जेक्ट आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये पुढच्या जीवनामध्ये मला काय काय
परिस्थितीचा सामना जाऊ शकणार आहे त्याचे शिक्षण आम्ही आज त्याने देत आहे. त्यासाठी आम्ही आमची स्किल युनिव्हर्सिटीने त्यांचे कोर्सेस फायनल केले आणि सर्व सामाजिक संस्थाने आम्ही आवाहन करत आहे की तुम्ही यामध्ये आमच्या बरोबर यावा. प्रथम बॅच 75,000चा होणार आहे आणि आमची अशी आशा आहे की हळूहळू ते बॅच वाढणार आहे. पुढच्या बॅच 85,000चा होईल, नंतर 1,00,000चा होईल. 1 वर्षामध्ये साधारणतः 5 लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देऊ. हा ऍड ऑन शिक्षण आहे. ते जे काय करताय आणि जे काही नोकरी करताय, कुठे काम करत आहे, स्वतःचं काम करत आहे, ते पण शिक्षण घेऊ शकता. कॉलेजमध्ये शिक्षण घेतात ते पण शिक्षण घेऊ शकता. हा साधारणतः 3 तासाचं शिक्षण प्रत्येक दिवशी होणार आहे. तर आम्ही एक नवीन योजना सुरू केली आहे. त्यासाठी आपल्या मार्फत महाराष्ट्र लोकांना आम्ही सर्वांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही मुलामुलीसाठी भविष्यासाठी कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये, शिक्षकची कॅपॅसिटीमध्ये, कोऑर्डिनेटरची कॅपॅसिटीमध्ये, मेंटरची कॅपॅसिटीमध्ये पुढे यावा आणि हा स्कीमने सक्सेस करावा. नाही, ते फिजिकल कोर्सेस आहे. ऑनलाईन मध्ये आम्ही एक्सपर्ट, आमची सर्व ITI मध्ये आम्ही डबल कम्युनिकेशनची व्यवस्था केली आहे ऑनलाईन. तो ते एक्सपर्ट कधी कधी त्याने कम्युनिकेट करणार आहे, पण ते रेग्युलर तिथल्या लोकल टीचर्सने आम्ही शोधलेलं आहे. आणि यासाठी आम्ही आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग त्याने पण अशी आम्ही सूचना दिली आहे की आमच्याकडे 61 आदिवासी ITI आहे आणि 30 आदिवासी पॉलिटेक्निकल स्कूल्स आहे. त्याशिवाय आमच्याकडे अल्पसंख्याकसाठी पण आहे आणि SC समाजासाठी पण आहे. तो त्याच्यासाठी त्यांचे विभागाने आम्ही सूचना दिली की तुम्ही आमच्या बरोबर यावा, तुमचा कोर्स सुचवा, आमच्या बरोबर यामध्ये सहभागी व्हावा. त्याने पण आता रस दाखवला आहे. किती कुठून? नाही, खर्च आमचे 80 करोडचे मशिनीचे खर्च आमची डिपार्टमेंटने ऑलरेडी ते आमची मोबिलाइज केले. आम्ही ते ऑर्डर पण सुरू झाला, 25 करोडचे ऑर्डर पण सुरू झाला आहे. आणि ते असा हा जे स्कीम आहे त्यामध्ये फर्स्ट बॅच आम्ही लोकांचे कसा काय त्यासाठी आम्ही लोकांचे जो ओपन ठेवला आहे. नंतरचे सर्व बॅचामध्ये नो प्रॉफिट नो लॉस बस स्कीम चालणार आहे. सरकारवर काय बोज पडणार नाही. हा ते आम्ही फीस घेऊन त्यांच्याशी जे काय आम्ही कॉस्ट आहे ते कॉस्ट त्यांच्याकडून फीस मध्ये घेऊ. याच्यामध्ये 1,000 ते 5,000 ते फीस. हा, 1,000 ते कमी ते होऊ शकत नाही ना. आम्ही ते असा तुम्ही विचार करावा. असं आहे ते काय मोठ्या रॉ मटेरियल किती लागला तर काय करणार. आमच्या असं आहे की सरकारवर आम्ही यावर खास जास्त बोल देणार नाही, फक्त शिवाय आदिवासी विभागांना सोडून. महिलांसाठी 50% आम्ही रिझर्व ठेवला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नाही, कुंभमेळ्यामध्ये टुरिझमच्या फार जास्त डिमांड आहे आणि त्याशिवाय लोक तिथे दर्शनासाठी येतात, पूजनासाठी येतात. त्यासाठी पण आम्ही शिक्षण तिथे ठेवलेलं आहे. पात्रता 10th पास. गॅरंटी नाही आहे, पण असं आहे की त्यांना पण मुला मुली हवा आहे. आणि आम्ही फक्त रोजगारवर नाही, आम्ही स्वरोजगार पण जोर दिलेला आहे. तो स्वरोजगारसाठी आमची वेगळी स्कीम आहे. तुम्हाला माहित आहे की ते माननीय मुख्यमंत्रीने यावेळेला मंत्रिमंडळामध्ये 2 मंत्रिमंडळाची पूर्वी अप्रूव्ह केली होती. तो त्यामध्ये मुख्यमंत्री स्वरोजगार योजना, तर त्यांचा लाभ हा मुला मुलीने पण मिळेल. सॅलरी मुला मुलीची नाही, ते आम्ही काय सॅलरी त्याने देणार नाही. आम्ही फक्त प्रशिक्षण देणार आहे. जॉबमध्ये पण त्यांचे
जिथे जॉब मिळणार किंवा स्वरोजगार करणार त्यावर निर्भर आहे. आम्ही यामध्ये नाहीये. आम्ही त्याने आमचा असा मानस आहे की जे मोठी प्रॉब्लेम आहे ते स्किलची प्रॉब्लेम आहे, स्किल गॅप आहे. एक वेळा स्किल गॅप फुलफिल झाला तो ते स्वतः काय करणार की त्याने जॉब पण मिळणार आहे. लोकांना मुलामुली हवा आहे. जे महामंडळ एससी मंडळ हे सबसिडी देतात. आम्ही सर्व काही आमच्या बरोबर ते यायच्या, त्याने तुम्ही चांगली सूचना दिली, आम्ही त्याने पण संपर्क करू. कोणाने बरोबर यायच्या मी सर्वांनी बरोबर घेऊन करू. एखादी मिटकॉन किंवा अशा अनेक संस्थांकडनं प्रशिक्षण दिले गेलं, पण ते शॉर्ट टाइम असल्यामुळे फार उपयोग झाला नाही आणि त्याची बाहेर फार त्याचा मुलांना फायदा होता बाहेर. त्यामुळे सरकारने काही प्रमाणात ते कमी सुरू केलेलं आहे. याचा किती फायदा होईल? नाही, मेटकॉनच्या मला माहित नाही. तुम्ही जे सांगता मी शोधून विचारू काय विषय होता त्यावेळी. पण आम्ही यावेळी आमचे कोर्सेस नाही आहे, ते खालून कोर्सेस आलेले आहे. त्याने सुचवलेलं आहे की आमच्या मटेरियल हँडलिंगच्या आमच्या जॉब मिळेल किंवा कसीदाकारीचे जॉब मिळेल, जे काही त्याने हवा आहे ते कोर्सेस आम्ही दिले. म्हणून ते 2000 कोर्सेस यावेळी आम्ही नवीन सुरू केले. ते मी कोर्स बद्दल ते किती झाले ते आम्ही सांगू शकत नाही. पण आज सकाळीपर्यंत 75,000चे जे आमचे टार्गेट होता त्यामध्ये 60,000 जवळजवळ 60,000 रजिस्ट्रेशन झाला आणि उद्यापर्यंत ते परवा इनोव्हेशन ते पूर्वी 75,000चा आकडा पूर्ण होईल. सर, हिंदी में ब्रीफ कर दीजिए, राज्य सरकार स्किल डेवलपमेंट को लेकर क्या इनिशिएटिव लेकर आ रही है और प्रधानमंत्री इसमें क्या सहभागिता निभाएंगे? नहीं, माननीय प्रधानमंत्री जी का हर समय कहना रहता है कि स्किल गैप बढ़ना बहुत जरूरी है और स्किल करने के बाद में कोई न बेरोजगार रहता है न बिना काम का रहता है. या तो खुद का कोई काम करेगा या उसको रोजगार मिलेगा, ये उनका पक्का ओपिनियन है. और महाराष्ट्र भी एक युवा प्रदेश है, युवा देश का युवा प्रदेश है. हमारे पास युवाओं का बहुत बड़ा नंबर है और इसके लिए उनको मार्केटेबल स्किल देना, मार्केटेबल स्किल माने जिसमें उनका उपयोग खुद के रोजगार के लिए नौकरी के लिए हो सके, वो मार्केटेबल स्किल है. तो हमने इस बार उस भूमिका में गए कि हम सबको मार्केटेबल स्किल देंगे. मध्यंतरी आपण आपल्या विभागातर्फे एक पोर्टल करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये ज्या बिझनेसना किंवा उद्यमींना मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांनी तिथे नोंदणी करायची आणि त्या अप्रेंटिस ज्या लोकांना हवा आहे नोकरी त्यांनी तिथे अप्लाय असं एक नोंदणी करण्याचं एक पोर्टल घ्या. त्याची काय पोझिशन आहे? नाही, ते पोर्टल ना होता, ते आमच्या ऍक्ट पास झाला होता. ऍक्ट पास झाला, त्याचे रूल फ्रेम होतोय. साधारणतः 1 महिन्याच्या आत ते रूल फायनल होईल आणि नंतर आम्ही ते पोर्टल सुरू करू. सर, प्रेस नोट में है कि 75,000 बच्चों को प्रशिक्षण दिया जाएगा. किस तरीके से प्रशिक्षण दिया जाएगा? कोर्स की वैलिडिटी क्या होगी? कितने ड्यूरेशन का कोर्स होगा? 3 महीने का कोर्स होगा. जो लोकल रिक्वायरमेंट है उसके हिसाब से कोर्स फ्रेम किए हैं और 8 तारीख को माननीय प्रधानमंत्री जी के हस्ते उसका उद्घाटन होगा. 600 जगह पर 667 जगह पर एक साथ में उद्घाटन होगा. और इस उद्घाटन समारोह की यह भी विशेषता है कि इस उद्घाटन के मुख्य अतिथि हर जगह केवल विश्वकर्मा को रखा गया है. विश्वकर्मा जो कहीं पर या तो लकड़ी का काम करता है, कहीं पे सुतार इलेक्ट्रिक का काम करता है या कहीं पे निर्माण का काम करता है, मेटल का बर्तन बनाने का काम करता है. ऐसे विश्वकर्माओं को जो प्रैक्टिकली विश्वकर्मा का काम कर रहे हैं, 12 बेलूदार जो हमारे महाराष्ट्र में रहते हैं, उनको ही लेबर को सम्मान मिलना चाहिए. ये माननीय प्रधानमंत्री और माननीय मुख्यमंत्री जी की भूमिका है. उसी के तहत हमने इस बार ये विश्वकर्माओं को हर एक जगह कार्ड छपाकर मुख्य अतिथि की कुर्सी पर बिठाना और उनका व्याख्यान कराना, ऐसा हमने हर जगह इस कार्यक्रम में रखा है. इस कोर्स के अंतर्गत कितने जो है नए तरीके के काम सिखाने के लिए जो इन्वॉल्वमेंट किया गया है? 2000 से ज्यादा कोर्सेज की रिक्वायरमेंट आई है. जो लोकल आईएमसी ने जो तय किए, पहले प्रपोजल किया गया, फिर आईएमसी में हमारे सरकारी अधिकारी भी रहते हैं, हमारे प्रिंसिपल भी रहते हैं, बाहर के लोग भी रहते हैं. सबने मिलकर जो कोर्सेज तय किए, हमने सारे कोर्सेज उनको दिए. एक बार हमने उनसे वापस पूछा, आप इसको चेक कर लीजिए इंडस्ट्री के द्वारा या लोकल एनवायरमेंट में उनको फायदा मिलेगा क्या. तो सबने शुरू किया उसको. 2500 बैचेज हैं, कोर्सेज 200 है. थोड़ा करेक्शन कर लीजिए प्लीज. करेक्ट, कोर्सेज 204 है नए और बैचेस 2500 है. लेकिन सरकार ये सुनिश्चित कर रही है क्या कि एक बार प्रशिक्षण मिले उसके बाद मेक श्योर
करें कि बच्चों को जो है उस कोर्स का लाभ मिले आगे भविष्य में वो मेक श्योर किया है कोर्स का लाभ उनको मिलेगा। हमारी इसके बाद हम छोड़ेंगे नहीं, हमारी शुरुआत है। हम हर जगह मेंटरशिप की टीम तैयार कर रहे हैं, हर आईटीआई में हर जगह इनोवेशन सेंटर तैयार कर रहे हैं। केवल उनको पढ़ा के छोड़ेंगे नहीं, जब तक उनको रोजगार नहीं मिलता तब तक हम उनका हाथ थाम के रखेंगे। कोणत्या भाषेतून असणार आहे हे प्रशिक्षण? मराठी भाषामध्ये। प्रक्रिया कशी असेल म्हणजे त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा. ते हिंदीमध्ये प्रश्न विचारला म्हणून मी हिंदीमध्ये सांगितलं। नाही, प्रशिक्षणाची भाषा कोणती असं म्हणतात? त्याच्या कोर्सेस जी शिकवण्याची भाषा. काल राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब भेटले, पण एक्स्ट्रा प्रिकॉशन घ्यावं लागतं। हा, काय विचारता आपण? प्रक्रिया कशी असणार आहे? विद्यार्थ्यांनी कसं हे करायचं? ऑनलाईन ऍडमिशन आम्ही असे काय हवे तसं काय कागदपत्र कोणती हवे असं काही ऑफलाईन पण दिलाय, फॉर्म तयार केलेला आहे, पण ऑफलाईन पण केला त्याने, पण नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं। ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिलं, जास्त इन्फॉर्मेशन ते जास्त काही मोठं ते आधार कार्ड आहे, ते शिक्षणच्या सर्टिफिकेट आहे, त्यांच्या एज आहे, त्यांचे कुठे काय शिक्षण घ्यायचे, असे सर्व साधारण प्रश्न आहे, लेंथी नाही आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।